नेपाळमध्ये आंदोलक आक्रमक झाले, थेट जाऊयात. नेपाळमधली ही दृश्य आहेत. नेपाळमध्ये सोशल मीडियावरती बंदी घालण्यात आली आणि त्यामुळे हे आंदोलन करण्यात आले आणि हे आंदोलक आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं। महत्त्वाची अपडेट आपण बघतोय या आंदोलनासंदर्भातली। नेपाळमध्ये आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। नेपाळमध्ये हिंदू राष्ट्रासाठी आंदोलकांचा हा सगळा खटाटोप सुरू आहे। सोशल मीडियावरील बंदीनंतर नेपाळमध्ये आंदोलनाचा हा भडका उठतो आणि हे आंदोलन आता आक्रमक रूप घेताना पाहायला मिळते। प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, नेमकी काय अपडेट आहे, काय तिकडे परिस्थिती आहे? नेपाळच्या संसदेमध्ये जी तरुण जे आहेत ते आतमध्ये घुसलेले आहेत आणि त्या ठिकाणी फायरिंग देखील करण्यात आलेली आहे। याच्यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाल्याचं समजतंय। पोलीस आणि तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात संघर्ष पाहायला मिळतोय। अश्रुधुरांच्या नळकांड्या देखील या ठिकाणी फोडण्यात आलेल्या आहेत। साधारणपणे जे जेनजी आपण म्हणून नवीन साधारण 2000 नंतर जन्मलेले जे मुलं आहेत त्या मुलांचा या सगळ्या संदर्भामधील जे संघर्षपूर्ण आंदोलन सुरू आहे त्यामध्ये सहभाग असल्याचं पाहायला मिळतंय। सोशल मीडियामधील व्हॉट्सअप असो, फेसबुक असो, त्याचबरोबर युट्यूब असो, यासारख्या ज्या सोशल मीडिया साईट्स आहेत त्या पूर्णपणे नेपाळमध्ये बंद करण्यात आलेल्या आहेत। नेपाळ सरकारने या सगळ्या ज्या कंपन्या आहेत त्या सगळ्या पाश्चिमात्य कंपन्यांना तुमची ऑफिसेस नेपाळमध्ये 7 दिवसाच्या आत उघडा असे निर्देश देण्यात आले होते। मात्र ते निर्देश त्यांनी पूर्ण न केल्यानंतर अशा पद्धतीने त्यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे। त्यांच्या पूर्ण साईट नेपाळमध्ये बंद करण्यात आलेल्या आहेत। दुसरीकडे जर पाहिलं तर या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवरती तरुणांमध्ये खास करून संभाषणासाठी ही सर्व सोशल मीडिया साईट्स वापरले जात असतात। त्यामुळे या तरुणांमध्ये अचानक हे साईट्स बंद झाल्यामुळे एक प्रकारे संघर्ष निर्माण झाला, त्यांचं संभाषण बंद झालं, त्यामुळे हे तरुण रस्त्यावर उतरलेले आहेत। आता जी माहिती मिळते त्यानुसार काठमांडूमध्ये कर्फ्यू लावण्यात आलेला आहे, सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आलेली आहे आणि नेपाळच्या संसदेमध्ये पहिल्यांदाच अशा पद्धतीने ऐतिहासिकरित्या तरुणांनी आंदोलन करत आतमध्ये घुसल्याचं पाहायला मिळतंय। साधारण 3 सप्टेंबरला या संदर्भामध्ये निर्णय घेण्यात आला होता नेपाळ सरकारकडनं। या ठिकाणी फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्यूब यासह 26 सोशल मीडिया साईट्स बंद करण्यात आल्या होत्या आणि नेपाळ सरकारच्या सूचना व प्रादेशिक मंत्रालयाने या संदर्भामध्ये माहिती जारी केली होती। तसं जर पाहिलं तर 28 ऑगस्टात या संदर्भामध्ये त्यांनी या सर्व 26 कंपन्यांना तुमच्या साईट्स बंद केल्या जातील अशी सूचना या ठिकाणी देण्यात आली होती। मात्र त्यांच्या सूचनाचं पालन न केल्यानं नेपाळ सरकारने ही कारवाई केलेली आहे। मात्र इकडे विद्यार्थी असो किंवा तरुण असो यांच्या संभाषणाचं माध्यम खुंटलं गेल्यानं या सगळ्या संदर्भात जेनजी मुवमेंट नेपाळमध्ये हाती घेण्यात आले आणि लोक रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळतंय आणि याच्यामध्ये काही पोस्टर नेपाळ सरकारच्या विरोधात देखील आहे। करप्शनच्या संदर्भात देखील युथ अगेन्स्ट करप्शन असे बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। तरुण जे आहे मोठ्या प्रमाणात नक्की शिवाजी, आणखी अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।